आजच्या आपल्या या क्लासमध्ये आपण समाजशास्त्राच्या अभ्यासविषय कोणते आहेत ते पाहणार आहोत. प्रत्येक शास्त्राला स्वतःचा असा विशिष्ट अभ्यासविषय असतो. त्याप्रमाणे समाजशास्त्राला देखील स्वतंत्र असा अभ्यासविषय आहेत. ज्याप्रमाणे समाजशास्त्राच्या व्याख्येबाबत समाजशास्त्रज्ञात एकमत असलेले दिसून येत नाही, त्याप्रमाणेच समाजशास्त्राच्या अभ्यासविषयासंबंधी समाजशास्त्रज्ञामध्ये सुद्धा एकमत नाही. वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्राचा अभ्यासविषय वेगवेगळा सांगितला आहे. त्या सर्वांच्या विचारात समन्वय साधून समाजशास्त्राच्या अभ्यासविषय आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. यामध्ये आपण पहिला बघूया, मानव समाज हाच समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय प्रामुख्याने असलेला आपल्याला दिसून येतो. मानवी समाजाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. समाजशास्त्रात संपूर्ण मानवी समाजाचा सर्वांगीण अभ्यास केला जावा असे विविध तज्ज्ञांचे मत होते. त्यांच्या मते समाजाच्या कोणत्याही एका अंगाचे अध्ययन केल्याने संपूर्ण समाजाच्या वास्तविकतेचे आकलन होणार नाही. त्यासाठी समाजाच्या सर्व अंगांचा समाजशास्त्राने अभ्यास केला पाहिजे. समाजातील विविध बाबींचा सर्वांगीण अभ्यास केल्याने तुलनात्मक अध्ययन करता येते व त्याद्वारे सिद्धांत निर्मिती करता येते. त्यामुळे संपूर्ण मानवी समाज हा समाजशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू अनेक तज्ज्ञांनी मानला. त्यामुळे समाजशास्त्रात मानवी समाजाचा सखोल अभ्यास शास्त्रीय पद्धतीने केला जातो. दुसरा अभ्यासाचा विषय सांगता येईल तो म्हणजे सामाजिक संबंध. सामाजिक संबंध हा समाजशास्त्राचा अभ्यासविषय आहे असे मॅकॅव्हर व पेज यांनी सांगितले आहे. परस्परांचे वर्तन प्रभावित करणाऱ्या व्यक्ती, व्यक्तिसमूह आणि समूहातील संबंधांना सामाजिक संबंध म्हणतात. सामाजिक संबंधाच्या व्यवस्थेतूनच समाजाची निर्मिती होते. त्यामुळे समाजाचे स्वरूप समजावून घेण्यासाठी सामाजिक संबंधांचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. म्हणून समाजशास्त्रात सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जावा असे मत मॅकॅव्हर व पेज, मार्शल जोन्स, जॉर्ज सिमेल, टोनीज आणि व्हिरकॉम्ट इत्यादी तज्ज्ञांनी सांगितले आहे. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय, तो म्हणजे सामाजिक संस्था. समाजशास्त्रात विविध सामाजिक संस्थांचा अभ्यास केला जातो. प्रस्थापित आणि संघटित मार्गाने मानवाच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणारी व्यवस्था म्हणजे सामाजिक संस्था होय. मानवी समाजात कुटुंब, विवाह, धर्म, राज्य, अर्थ व शिक्षण इत्यादी मूलभूत संस्था आहेत. या संस्थांद्वारे मानवी समाजाच्या विविध गरजांची पूर्तता केली जाते. या सर्व संस्था परस्परावलंबी आहेत. त्यामुळे एका संस्थेमध्ये परिवर्तन झाले की त्याचा परिणाम इतर संस्थांवरही झाल्याशिवाय राहत नाही. सामाजिक संस्थांच्या विविध कार्यामुळे समाजव्यवस्था सुरळीत चालते. म्हणून सामाजिक संस्थांचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो. पुढचा अभ्यासाचा विषय आहे सामाजिक समस्या. सामाजिक समस्या ह्या सार्वत्रिक असतात, म्हणजेच त्या सर्व समाजात दिसून येतात. पृथ्वी तलावर असा एकही समाज आपल्याला दिसून येणार नाही की जिथं समस्या नाहीत. परंतु प्रत्येक समाजातील समस्या ह्या वेगवेगळ्या असतात. तसेच कालमानानुसार सामाजिक समस्या ह्या बदलत जातात. सामाजिक समस्येमुळे समाजाच्या सामाजिक संघटनेला धोका निर्माण होतो. वर्तमान स्थितीत भारतात लोकसंख्या वाढ, दारिद्र्याची समस्या आहे, बेकारी, मादक पदार्थाचे व्यसन, वेश्याव्यवसाय, एड्स, दहशतवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार, हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, बालगुन्हेगारी, बालकामगार व आत्महत्या इत्यादी समस्या गंभीर स्वरूपात जाणवत आहेत. समाजशास्त्रात अशा अनेक सामाजिक समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी उपाय सुचविले जातात. पुढचा समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे सामाजिक समूह. हॅरी जॉन्सन यांनी समाजशास्त्रात सामाजिक समूहाचा अभ्यास केला. जावा यावर विशेष भर दिला. त्यांच्या मते समाजात अनेक लहान मोठे समूह, उपसमूह असतात. व्यक्ती या समूहात राहूनच जीवन व्यतीत करते.
व्यक्तीच्या विविध गरजांची पूर्तता समूहाच्या माध्यमातूनच होत असते. व्यक्तीवर समूहाचा विशेष प्रभाव असतो. त्यामुळे समाजशास्त्रात सामाजिक समूहाचा अभ्यास केला जातो. पुढचा समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे सामाजिक परिवर्तन. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्याला मानवी समाज देखील अपवाद नाही. मानवी समाजातही काळानुसार परिवर्तन होताना दिसून येते. सर्वसामान्यपणे सामाजिक संरचनेतील, सामाजिक संबंधातील होणाऱ्या परिवर्तनास सामाजिक परिवर्तन असे म्हणतात. सामाजिक परिवर्तन हे नैसर्गिक, जैविक, तांत्रिक, सांस्कृतिक, मानसिक, आर्थिक व लोकसंख्यात्मक घटकामुळे घडून येते. या परिवर्तनाचे समाजावर परिणाम होतात, म्हणून सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे सामाजिक परिवर्तनाची दिशा, गती, सामाजिक परिवर्तनाचे प्रकार, सामाजिक परिवर्तनाचे विविध सिद्धांत या सर्वांचा अभ्यास हा समाजशास्त्रामध्ये केला जातो. पुढचा समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे सामाजिक क्रिया. सामाजिक क्रिया हा समाजशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू असावा असे आग्रही प्रतिपादन मॅक्स वेबर यांनी केले आहे. त्यांनी सामाजिक क्रियांचे विविध प्रकारही सांगितले आहेत. त्यांच्या मते समाजातील वास्तव जाणून घेण्यासाठी सामाजिक क्रियांचा अभ्यास हा महत्त्वाचा ठरतो. व्यक्तीच्या दृष्टीने अर्थपूर्ण स्वरूपाचे इतर व्यक्तींनी प्रभावित केलेले वर्तन म्हणजेच सामाजिक क्रिया होय. अशा सामाजिक क्रियांचा अभ्यास समाजशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय ठरतो. पुढचा विषय आहे सामाजिक नियंत्रण. समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करून समाजव्यवस्थेचे पुढचा विषय सामाजिक नियंत्रण. समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करून समाजव्यवस्थेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक नियंत्रणाची आवश्यकता असते. समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागू लागला तर समाजात स्वैराचार, गोंधळ, अराजकता माजते. त्यामुळे व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सामाजिक नियंत्रणाची आवश्यकता असते. सामाजिक नियंत्रणाच्या विविध साधनांद्वारे व्यक्तींवर नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे व्यक्ती समाजाच्या अपेक्षेने वर्तन करतात. म्हणून सामाजिक नियंत्रणाचा अभ्यास हा समाजशास्त्रामध्ये केला जातो. पुढचा अभ्यासाचा विषय आहे संस्कृती. मानवाची जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती होय. संस्कृती ही मानवी समाजाचं एक प्रमुख लक्षण मानले जाते. मानवाने आपल्या विविध गरजांच्या पूर्तीसाठी ज्या भौतिक, अभौतिक घटकांची निर्मिती केली आहे त्या सर्व घटकांचा समावेश संस्कृतीमध्ये होतो. संस्कृतीमुळेच मानव सर्व प्राण्यामध्ये श्रेष्ठ प्राणी म्हणून गणला गेला आहे. संस्कृती ही प्रत्येक समाजामध्ये असते, परंतु प्रत्येक समाजाची संस्कृती वेगळी असते. संस्कृती ही त्या त्या समाजासाठी आदर्श असते. त्यामुळे लोक संस्कृतीनुसारच आचरण करतात. संस्कृतीचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर विशेष प्रभाव असतो. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही संस्कृतीमुळेच होत असते. संस्कृतीद्वारे मानवी समाजाच्या विविध गरजांची पूर्तता केली जाते. थोडक्यात संस्कृती व्यक्ती व समाजासाठी महत्त्वपूर्ण असते. म्हणूनच संस्कृतीचा अभ्यास देखील समाजशास्त्रामध्ये केला जातो. पुढचा समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे सामाजिक नियोजन. कोणतेही काम नियोजनपूर्वक केले तर ते कमी वेळात, कमी श्रमात आणि चांगल्या दर्जाचे होते. त्यामुळे वर्तमान स्थितीत नियोजनाचा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. समाजाच्या विकासासाठी आर्थिक नियोजनाप्रमाणेच सामाजिक नियोजन देखील केले जात आहेत. सामाजिक नियोजनाच्या माध्यमातून समाजाचा विकास घडवून आणला जात आहे. सामाजिक नियोजनाच्या अभ्यासासाठी समाजशास्त्रात विकासाचे समाजशास्त्र ही शाखा विकसित झाली आहे. पुढचा समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे तो म्हणजे सामाजिक स्तरीकरण. सामाजिक स्तरीकरण सर्व समाजात दिसून येते. सामाजिक स्तरीकरण प्राचीन काळापासूनच विद्यमान आहे. समाजाची श्रेष्ठ, कनिष्ठ अशा सामाजिक एककात विभागणी म्हणजेच सामाजिक स्तरीकरण होय. सामाजिक स्तरीकरणाचे प्रामुख्याने बंद स्तरीकरण व खुले स्तरीकरण असे दोन मुख्य प्रकार सांगितले जातात. बंद स्तरीकरणाचे उदाहरण म्हणून जातीव्यवस्थेचा उल्लेख केला जातो, तर खुल्या स्तरीकरणाचे उदाहरण म्हणून वर्गव्यवस्थेचा उल्लेख केला जातो. सामाजिक स्तरीकरणाचे समाजावर चांगले वाईट असे दोन्ही परिणाम होतात. अशा सामाजिक स्तरीकरणाचा अभ्यासही समाजशास्त्रामध्ये केला जातो. अशा प्रकारे समाजशास्त्रात वरील घटकासोबतच सर्व सामाजिक बाबींचा अभ्यास समाजशास्त्र
पद्धतीने केला जातो.